पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल। महाविकास आघाडीची जोरदार सभा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयाताई प्रल्हाद चौधरी आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांची जाहीर सभा घेण्यात शिंदखेडा शहरातील हैदर अली चौक इथं आली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख हे सभेचे प्रमुख वक्ते होते। सभेत मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, महिला व पुरुष उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। जे लोक राज्यात एकत्र आहेत आणि ते शिंदखेडा वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत फक्त स्वतःच्या फायद्यासाठी, मात्र हेच लोक दोंडाईचा नगर परिषदेत का लढले नाहीत, तिथं काय झालं होतं, असा मोठा प्रश्न उपस्थित केला होता। भाजप म्हणजे उमेदवारांकडे प्रचंड पैसे द्यायचे आणि ते वाटायचं, या ठिकाणी दहशत व दादागिरीचं वातावरण आहे। परंतु शिंदखेडा शहरातील स्वाभिमानी जनतेचा आभार मानतो, इथं निवडणूक लढवून लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांनी दिली आहे। राज्यातील प्रत्येक नगर परिषदेत, नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि असं पोषक वातावरण असल्यानं नक्कीच महाविकास आघाडीचा विजय या ठिकाणी होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांनी व्यक्त केलाय। यावेळी कामराज निकम, शाणाभाऊ सोनवणे, प्रमोद सिसोदे, सुनील चौधरी, गिरीश देसले, दीपक अहिरे व सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। असं आहे की या मतदारसंघात प्रचंड दहशत, दादागिरीचं वातावरण आहे। लोकशाहीचा अक्षरशः दोंडाईच्या मध्ये मुर्दा पाडलेला आहे आणि शिंदखेडच्या स्वाभिमानी जनतेचा तर मी पहिल्यांदा आभार मानतो की या शिंदखेडच्या जनतेने त्या ठिकाणी निवडणूक लढवून लोकशाही जिवंत ठेवायचं काम केलं। पण खरं मला प्रश्न पडला, जे लोक राज्यात एकत्र आहेत ते लोक शिंदखेड्यात मात्र वेगवेगळे लढतायत एकमेकाचा फायदा करण्यासाठी। मग हे लोक हे दोंडाईच्यात का लढले नाही? दोंडाईच्यात काय झालं होतं नेमकं? दोंडाईच्यात निवडणूक ह्यांना का लढावी वाटली नाही? हा देखील प्रश्न शिंदखेडकरांना पडलेला। नक्कीच या ठिकाणी आपण म्हणजे पक्षात भारतीय जनता पार्टी हे पैशाचा किती माच करते हे राणेंनाच कळलं। मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधानकारक आहे, कारण ह्यांची निवडणूक ही पैसा आणि सत्तेच्या बळावर आहे। सगळीकडे उमेदवाराकडे प्रचंड पैसा द्यायचे आणि पैसे वाटायचे, हे राणेंच्या घरात कळलं। हे अधिक सोयीचं झालं। महाराष्ट्राला हे माहिती आहे, पण राणेंना हे कळलं। याच्यापेक्षा दुसरं अजून सोयीची गोष्ट कोणती आहे? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।